तुमच्या घरी येणार आहे, पण माझी लेक तुमच्या घरी येऊन काय देईल हे सांगता येणार नाही. पण माझी लेक रोज सकाळी ज्ञानेश्वरीचं पारायण करते. तुमच्या घरी आल्यानंतर सुद्धा तिचं ज्ञानेश्वरीचं पारायण चालू ठेवा. आणि ज्या घरामध्ये माझी लेक ज्ञानेश्वरी गाता घेऊन येते ना, ती माझी सुसंस्कृत लेक. तुमच्या घरात काय देईल सांगता येणार नाही, पण माझी लेक तुमच्या घराचं गोकुळ केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास बापाचा लेकीवरती आहे. आणि तसाच आमचा गोकुळात असणारा बाप, अरे 7 लेकी झाल्या आणि 8वा कृष्ण आमचे चेतन दादा आहेत, असं आमचं महाराज. आणि एवढंच नाही, मी तर म्हणते आमच्या भाऊंना 7 लेकी नाहीत, 8 लेकी आहेत. अरे ज्याप्रमाणे पोटच्या पोरी जशा सांभाळतात तसा महाराज आमच्या भाऊंनी आपल्या प्रतिभाताईंचा सांभाळ केला. मी आज म्हणेल की जगाला एक लेक काय करू शकते, तर सगळ्यांना महाराज पुरून उरेल असं आमच्या भाऊंच्या नंतर भाऊंच्या समाज कार्यात, राजकीय कार्यात आणि शैक्षणिक कार्यात भाऊंच्या पावलावर पाऊल टाकून चालणारी ताई म्हणजे आमच्या प्रतिभाताई आहेत. यांचं महाराज घ्यावा कधीतरी. एक वाघीण आहे की जिनं आपल्या सासऱ्याच्या पावलावर पाऊल टाकलं आणि हे साम्राज्य उभा केलं. आमचे भाऊ जगले, लोकांच्या कल्याणाकरता जगले.